आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। असा भगवंत आहे की खऱ्या अर्थानं तो रोहिदासा संघ आला तर त्याच्या बरोबर चामडी रंगवायला लागला आणि तो कबीरा बरोबर आला। त्यांनी कबीराची जात नाही विचारली, खऱ्या अर्थानं संत कबीरांचा भाव विचारला। म्हणून आम्ही कोण्या जातीचे आहेत हे महत्वाचं नाही, आम्ही महाराष्ट्राच्या मातीतले आहेत ही गोष्ट महत्वाची। आणि एवढंच नाही तर खऱ्या अर्थानं आम्ही काय म्हणून जन्माला आले हे महत्वाचं नाही, पण आम्ही मरताना सगळे पंढरीचे वारकरी म्हणून मरणार आहे आणि हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार, कारण आम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलोय, आम्ही कोण्या जाती जन्माला आलोय हे भगवंत कधीच पाहत नाही। महाराज सांगतात हे 18 पगड जातीचे मावळे म्हणजे हे आमच्या स्वराज्याला बळकटी देणारे आणि हे स्वराज्य नसून हे स्वराज्य निर्माण करणारे मावळे। म्हणून महाराष्ट्र नटला, महाराष्ट्र समृद्ध झाला, हा प्रत्येक व्यक्तीने समृद्ध केला। म्हणून महाराष्ट्र आणि याच्यात खऱ्या अर्थानं माझा वारकरी संप्रदाय हा का श्रेष्ठ मानला जातो जगात, याचं कारण असं आहे वारकरी संप्रदायाची उंचीही मोठी आहे आणि वारकरी संप्रदायाची खोलीही खोल आहे। याचं कारण असं आहे वारकरी संप्रदाय हा जात धर्म आणि पंथाचा भेद करत नाही, याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा कबीर महाराज आता तुमच्या समोर उभा आहे।